हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। ठाकरे गटाचे आमदार आमशा पाडवी आज शिंदे गटात प्रवेश करणार। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना अजून एक मोठा धक्का बसणार। मुख्यमंत्री शिंदे आणि आढळरावांमध्ये काल बैठक। आढळराव शिरूरमधून लढण्यास इच्छुक, कामाला लागा, 2 दिवसात जागा वाटप जाहीर होईल, शिंदेंच्या सूचना, सूत्रांची माहिती। शिरूरच्या जागेसंदर्भात अजित पवारांची मुंबईत आमदारांची बैठक बोलावली। शिरूर लोकसभा लढण्यावर सविस्तर चर्चा होणार। अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांची आज उद्धव ठाकरेंसोबत बैठक। अंबादास दानवे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक, ठाकरेंकडून दानवेंची समजूत काढण्याचा प्रयत्न। मुंबईत शिवाजी पार्कवर संध्याकाळी राहुल गांधींची सभा। इंडिया आघाडीतील नेत्यांसह प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार। राहुल गांधी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाण्याची देखील शक्यता। लक्ष्मीच्या हाती कमळ असतंच, नवनीत राणा यांचं सूचक वक्तव्य। भाजप प्रवेशाच्या प्रश्नावर नवनीत राणांचं वक्तव्य। आनंदराव अडसूळ, अभिजित अडसूळ आणि आज अमरावती दौऱ्यावर। नवनीत राणा यांना महायुतीमधून उमेदवारी देण्यास अडसूळ यांचा विरोध। चंद्रकांत पाटील आज बारामती मतदारसंघाच्या दौऱ्यावर। चंद्रकांत पाटील आणि सुनेत्रा पवार यांची भेट। चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीमध्ये महायुतीची बैठक। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा पेच सुटला। वंचितला 4 जागांचा प्रस्ताव। उद्यापर्यंत जागा वाटप जाहीर करू, संजय राऊतांची प्रतिक्रिया। रामटेक लोकसभा मतदारसंघावरून भाजपा शिवसेनेमध्ये रस्सीखेच। रामटेक भाजपला देण्यासाठी शिंदेंकडे विनंती करणार, चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी 40 जागा जिंकणार। इंडिया आघाडीला 300 जागा मिळणार, एनडीएला 200 जागाही मिळणार नाहीत, संजय राऊतांचा दावा। अशोक चव्हाण आणि मनोज जरांगे यांची तासभर चर्चा। जरांगेंच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आलो। जरांगेंच्या मागण्यांवर काय मार्ग काढता येईल यावर चर्चा झाली, अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया। लोकसभेसोबतच 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची देखील घोषणा। आंध्र प्रदेश, सिक्कीम एकाच टप्प्यामध्ये निवडणूक, तर अरुणाचल प्रदेशमध्ये 19 एप्रिल आणि ओडिसामध्ये 2 टप्प्यात मतदान होणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।